नमस्कार, मी गृहिणीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत साई मंदिरमध्ये. आळंदीच्या जवळच आहे ते. चला आपण निघूया. थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे. त्याआधी आपण मंदिराचा परिसर पाहून घेऊयात. मंदिराच्या गेटमध्ये एंट्री केली की बघा, ह्या साईडला उजव्या साईडला तुम्हाला फुले, हार इथे मिळून जाईल व त्याच्याच बाजूला चप्पल स्टँडसुद्धा आहे. शूज वगैरे तुम्ही तिथे ठेवू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही नंदी, हे बघा. आणि इथून मंदिराचा व्ह्यूही खूप छान दिसतोय. प्रशस्त मोठा असं हॉल आहे मंदिराचं. आपण मंदिराच्या आतमध्ये पण एंट्री करणार आहोत. चला आपण जाऊयात आता मंदिराच्या आतमध्ये. परिसर ही बघू शकता तुम्ही, छान आहे. मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली की भला मोठा तुम्हाला तिथे हॉल दिसणार आहे, जिथे तुम्ही शांत बसू शकता. वरीही बघू शकता तुम्ही, खूप छान झुंबर वगैरे केलेले आहेत. लाइटिंग लागली की खूप छान. इथे तुम्ही बघू शकता ही अखंड ज्योत आहे. इथे अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत, बघू शकता तुम्ही. या साईडला 4 आहेत आणि त्या साईडला 4 आहेत. ते देखील तुम्हाला मी दाखवेन. ह्या साईडच्या 4, मग ही मस्तपैकी बघू शकता तुम्ही श्री गणेशाची मूर्ती. आणि मग त्या साईडला सुद्धा 4 अष्टविनायकांच्या मूर्तीपैकी 4 मूर्ती या साईडला आहेत आणि 4 मूर्ती त्या साईडला आहेत. खूप सुंदर आहे. अष्टविनायकाचं दर्शनही इथे घडून जातं. तुम्ही बघू शकता महालक्ष्मीची मूर्ती
इथे तुम्ही लक्ष्मीनारायण, राम लक्ष्मण सीतामाई व विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेऊ शकता. खूप प्रसन्न वाटतं या मूर्त्यांकडे पाहताना. इथे बसलं ना उठून जावं असं वाटतच नाही, इतकं प्रसन्न असं वाटतं. इथून बघू शकता मंदिराचा पूर्ण व्ह्यू, संपूर्ण मंदिराचा परिसर तुम्हाला इथून दिसत आहे. खूप छान मंदिर आहे, एकदा नक्की या, भेट द्या. मन शांत होतं या मंदिरात आल्यावर, इतकं मन प्रसन्न होतं, मंदिराच्या बाहेर जावं असं वाटत नाही. इथे भोजन मिळतं तुम्हाला, महाप्रसाद वगैरे, महाप्रसाद, खिचडी, तुम्हाला जे खावंसं वाटतं इथे येऊन थोडासा प्रसाद तुम्ही खाऊ शकता. फ्रीमध्ये नाही आहे, इथे तुम्हाला काउंटरवर जाऊन त्याचं तिकीट काढावं लागेल आणि मग भेटेल. इथे आहे श्री दत्त मंदिर. आपण दत्त मंदिराचेही दर्शन घेऊयात. इथं आहे मनोकामनापूर्ती वृक्ष आहे. इथे जर काही तुमच्या मनामध्ये इच्छा असतील तर तुम्ही इथे येऊन त्या झाडासमोर बोलू शकता व तिथे नवसही फेडायला इथंच येतात. भरपूरसे असे भक्त आहेत ज्यांनी इथे धागा बांधून केलेला आहे. चला आता आपण व्हिडिओ इथेच संपूयात. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात